नमस्कार मंडळी. आई-बाबांच्या तब्येतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं तर एकाच दिवसात लाखोचं बिल येतं आणि असं झालं की संपूर्ण कुटुंबाची बचत संपते. म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे फक्त आपल्यासाठी नाही तर पॅरेंट्स आणि फॅमिलीसाठी एक सुरक्षित छत्री आहे. आज आपण बघूया 2025 मध्ये पॅरेंट्स आणि फॅमिलीसाठी कोणते प्लॅन सर्वोत्तम आहेत. त्यात कॅशलेस हॉस्पिटल आणि प्रीमियम किती येतो ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, फॅमिली हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? सगळ्यात आधी फॅमिली फ्लोटर प्लॅन समजून घेऊया. एक मोठं इन्शुरन्स कव्हर असतं आणि ते संपूर्ण कुटुंबासाठी वापरता येतं. उदाहरणार्थ 10 लाखाचं कव्हर असेल तर आई, वडील, आपण, बायको आणि आपले मुलं सगळ्यांसाठी एकाच पॉलिसीमध्ये प्रोटेक्शन मिळतं. हे वेगवेगळं इंडिव्हिज्युअल प्लॅन घेण्यापेक्षा खूपच स्वस्त पडतं. आता पॅरेंट्ससाठी हेल्थ इन्शुरन्स वेगळा का घ्यायचा? यामागील कारण आपण आता समजून घेऊया. मित्रांनो, आई-बाबांसाठी रिस्क जास्त असतो. त्यांचं वय वाढलेलं असतं. आजारपण पटकन होतं. त्यामुळे पॅरेंट्ससाठी वेगळा सीनियर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेणं नेहमीच चांगलं असतं. कारण फॅमिली फ्लोटरमध्ये प्रीमियम खूप वाढतो जर पॅरेंट्स ॲड केले तर. तर आता 2025 मध्ये बेस्ट ऑप्शन कोणते आहेत ते आता आपण समजून घेऊया. मित्रांनो, पहिला आहे फॅमिली फ्लोटर प्लॅन. यामध्ये कव्हरेज आपल्याला मिळतो तो 10 ते 20 लाखापर्यंत. कॅशलेस हॉस्पिटल आपल्या शहरात आहेत का ते बघता येतं. प्रीमियम साधारण 15 ते 25 हजार रुपये वर्षाला असतो. त्यामध्ये 2 नवरा-बायको आणि त्यांचे 2 मुलांचा सहभाग असतो. दुसरं आहे सीनियर सिटीझन प्लॅन. मित्रांनो, यामध्ये कव्हरेज आपल्याला 5 ते 10 लाख रुपयापर्यंत कमीत कमी मिळतं. काही कंपन्या 60 ते 65 वर्षाच्या वरच्या लोकांनाही पॉलिसी देतात. प्रीमियम साधारण 30,000 ते 50,000 रुपये वर्षाला. पण वय वाढल्यावर खर्चसुद्धा वाढतो. तर मित्रांनो, टॉप फीचर्स कोणते आहेत? प्री एक्झिस्टिंग डिसीज किती वर्षांनी कव्हर होतात? त्यामध्ये आहे 2 ते 4 वर्षांनी. रूम रेंट लिमिट आहे का ते चेक करा. नो क्लेम बोनस मिळतो का? 2025 मध्ये पाहूया. त्यामध्ये आहे यंग फॅमिली फ्लोटर. त्यामध्ये 2 अडल्ट्स आणि 2 किड्स. 10 लाख रुपयाचा कव्हरेज. वर्षाला जो प्रीमियम आहे तो आहे 18,000 ते 25,000. सीनियर सिटीजनमध्ये 65 प्लस वय यामध्ये चालतं आणि इथं 5 ते 10 लाख रुपयाचा कव्हरेज मिळतो. वर्षाला प्रीमियम जो असतो तो आहे 35 ते 50,000 रुपये. प्रीमियम कंपनी, वय आणि हेल्थ कंडिशनवर अवलंबून बदलतो. त्यानंतर आपण पाहूया टॅक्स फायदे. सेक्शन 80D अंतर्गत तुम्हाला टॅक्स फायदे मिळतात. स्वतः फॅमिलीसाठी प्रीमियम भरलात तर 25,000 रुपये डिडक्शन मिळतं. पॅरेंट्स सिनियर सिटीझन असतील तर आणखी 50,000 रुपये डिडक्शन होतात. म्हणजे जवळपास 75,000 रुपयापर्यंत टॅक्स सेव्हिंग शक्य आहे. आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. त्यामध्ये आहे फक्त कमी प्रीमियम पाहून पॉलिसी घेऊ नये. एजंटवर पूर्ण विश्वास ठेवू नका. नेहमी डॉक्युमेंट वाचा. कॅशलेस हॉस्पिटल लिस्ट नक्की तपासा. तर मंडळी, 2025 मध्ये पॅरेंट्स आणि फॅमिलीसाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स घेतलं तर संकटाच्या वेळी आर्थिक भार तुमच्यावर येणार नाही. तुम्ही कोणता प्लॅन घेतलाय ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्मार्ट पैसा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.